महिला सहकारी तत्वावरील सीएनजी प्रकल्प कोपरगावात झालाय। केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते या प्रकल्पाचं उद्घाटन होणार आहे। अन्नदाता ते ऊर्जादाता शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे। अमित शहा 5 ऑक्टोबरला अहिल्यानगर दौऱ्यावर येत आहेत। या दरम्यान ते साई दर्शनासाठी लोणी आणि कोपरगाव इथे विविध प्रकल्पांचं उद्घाटन करणार आहेत। कोपरगाव तालुक्यातील शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं तब्बल 50 कोटी रुपयांचा खर्च करून हा प्रकल्प उभारण्यात आलाय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील दवंगे यांनी। देशातला सहकारी तत्वावरचा सीएनजी प्रकल्प जो आहे तो कोपरगाव मध्ये या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। देशाचे केंद्रीय गृहमंत्री तसेच सहकार मंत्री अमित शहा जे आहेत ते 5 ऑक्टोबरला याचं उद्घाटन करणार आहे। त्यासोबत कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे आहेत। काय सांगाल भैया, कशा पद्धतीने हे सर्व कार्य होणार? निश्चितपणाने मोठा अभिमानाचा क्षण आमच्या कारखाना उद्योग समूहाच्या दृष्टिकोनातून देखील हा आहे। स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेबांच्या नेतृत्वाखाली सहकाराला एक वेगळी दिशा या संबंध देशामध्ये देण्याचं काम त्यांनी केलं आणि एक आनंदाचा क्षण आहे की शेतकरी आता फक्त अन्नदाता राहिलेला नसून तो ऊर्जादाता झालेला आहे आणि याचं सगळं श्रेय केंद्रीय धोरणांना जातं, ज्याच्यानी ही सहकार चळवळ बळकट झाली। केंद्रीय धोरणांमुळे शेतकऱ्यांना अधिकचा भाव देण्यामध्ये आम्हाला सुलभ होणार आहे। त्याचं उद्घाटन जे आहे ते अमित शहा करणार आहेत। ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याचा काय लाभ होणार आहे? निश्चितपणाने अमित शहा साहेबांच्या हस्तेचं उद्घाटन होणार आहे। देवेंद्रजी फडणवीस साहेब देखील उपस्थित राहणार आहे। इतरही मंत्री आमदार या निमित्ताने उपस्थित राहणार आहे आणि याचा प्रामुख्याने शेतकऱ्यांना फायदा हे भविष्याच्या काळामध्ये अधिकचा दर देण्यामध्ये फायदा होणार आहे। संजीवनी सहकारी साखर कारखाना किंवा आत्ताचा सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना सातत्याने FRP पेक्षा अधिकचा भाव देण्याकरता नावलौकिक आहे आणि शेतकऱ्याला जर भाव मिळालाच, परंतु भविष्यात कारखान्याने स्वतःचा जर CNG पंप जो शासनाने आता परवानगी दिलेली आहे टाकला तर निश्चितपणाने सभासद, कारखानदार, परिसरातील सदस्य त्यांनी जर त्यांचे ट्रॅक्टर किंवा गाड्या ह्या CNG किटवर कन्वर्ट केल्या तर जो नफा ऑइल कंपन्यांना जातोय तो वजा करून नाममात्र नफ्यावर आम्ही त्यांना हे इंधन उपलब्ध करून देऊ शकतो, जेणेकरून त्यांचा खर्च कमी होईल। भविष्यात ऊस तोडणी वाहतूक जर आपण CNG वर केली तर त्याच्याने देखील ऊस तोडणी वाहतुकीचा खर्च कारखान्याचा कमी होऊ शकतो आणि वाचलेल्या पैशातून शेतकऱ्यांना 2 पैसे अधिकचे देता येऊ शकतात। शेतकऱ्यांना बळकट करण्यासाठी आणि बळीराजाला सक्षम करण्यासाठी हा प्रोजेक्ट जो आहे तो खास करून कोपरगावच्या संजीवनीमध्ये उभारण्यात आलेला आहे। या मोठ्या आशेनं याकडे बघितलं जातं। येत्या 5 ऑक्टोबरला केंद्रीय गृहमंत्री सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते याचं उद्घाटन होणार आहे, लोकार्पण होणार आहे आणि या ठिकाणी 12 मेट्रिक टन हा CNG गॅस जो आहे तो वितरित करून ऊस वाहतूक जी आहे ती CNG वर करण्यासाठीचा प्रयत्न केला जाणार आहे। सुनील दवंगे, NDTV मराठी, कोपरगाव, अहिल्यानगर।